बाळू कचरू जाधव, राहणार पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. आम्ही राहण्यासाठी शेतवस्तीवर राहतो. अगोदर माझ्या चुलत भावाच्या मुलाला शाळेत गेल्यानंतर एक चक्कर आला थोडा नॉर्मल, आणि बादमध्ये घरी आल्यानंतर तिचं अचानक पाय हे झाले आणि त्याला थोडं नॉर्मल गावात दाखवलं, नंतर इथं आणलं हेडगावमध्ये. त्याच्या 4 दिवसानं माझा मुलगा वैभव जाधव याला झालं, त्याला आम्ही डायरेक्ट इथंच आणलं. आणि जो माझ्या भावाचा लहान मुलगा आहे हर्षद जाधव, त्याला त्याच्या बाद 4 दिवसांनी झालं, त्याला पण आम्ही इथं आणलं. ती ट्रीटमेंट इथंच चालू आहे. आणि इथं आमची रत्नपारखी मॅडम ह्या ट्रीटमेंट घेत आहे. आमच्या एका याला जो आदित्य जाधव त्याचं थोडं बरं वाटतं आता याला. प्रॉब्लेम अचानक म्हणजे कमरेपासून खाली त्याचे पायच गेले एकदम. काय ते अगोदर काही माहितीच नव्हतं. इथं आल्यानंतर सांगितलं GBSचा असं आहे, GBS म्हणून तिचं हे ट्रीटमेंट चालू झाली. GBS नाही बा, त्याच्यामुळे असं लुळपणा असं येतो म्हणे, बस एवढंच. त्याचे लक्ष एका जणाची बरी आहात पण 2 जणांची ट्रीटमेंट चालू आहे. त्यांची ते म्हणजे 1-2 याची पण सुधारणा होऊन जाईल. एक थोडासा चालायला लागला आदित्य जाधव, तो थोडाफार चालतोय आता. नाही त्याचं बा दूषित पाणी वगैरे असं बोलले ते. आता नेमकं मग खरं कारण काय झालं. नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. साधारणतः 8 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील पाथरी गावाजवळ खंबाट नावाची वस्ती आहे, ज्यामध्ये रुटीन सर्वे अंतर्गत आम्हाला एक अचानक अशक्तपणा आलेला मुलगा सापडला होता. साधारणतः 9 वर्षांचा असेल तो. तर त्याला विकनेस आल्यामुळं अशा त्या रुग्णाला संदर्भित केले होते. संदर्भित केल्यानंतर सदर रुग्ण जो आहे तो हेडगाव हॉस्पिटल येथे ऍडमिट झालेला आहे. सध्या तो ऍडमिट झालेला असून त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. या मुलाचं आपण डायग्नोसिस जे ठेवलं होतं की अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस किंवा GBS, परंतु त्याची नर्व कंडक्शन स्टडी ही नॉर्मल आल्यामुळे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होत असल्यामुळे कदाचित तो GBS नसावा असं सध्या वाटतंय. त्यानुसार सध्या तो जो एक रुग्ण आला होता त्या ठिकाणी त्यानंतर परत सर्वेक्षण सुरू होतं. तर एक दुसरा रुग्णाला सुद्धा, म्हणजे दुसरा मुलगा जो होता साधारणतः 11 वर्षांचा होता, तर त्याला सुद्धा थोडासा अशक्तपणा वाटत होता, त्यालाही रेफर केलेलं आहे. सध्या तो हेडगाव हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे जनरल वॉर्डमध्ये. त्याची परिस्थिती, त्याची जी तब्येत आहे तीही अत्यंत चांगली आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते. दरम्यान ही 2 केसेस आल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह सर्वे करण्यात आलेला होता. त्या खंबाट वस्तीमध्ये तिसऱ्या मुलाला थोडासा अशक्तपणा जाणवत होता, त्याला देखील आपण संदर्भित केलेला आहे. तो सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार घेत आहे आणि त्या मुलाची तब्येत आता व्यवस्थित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत सदरील खंबाट वस्तीच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल, वेगवेगळे सॅम्पल घेणं असेल किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. पाथरी गावामध्ये देखील तिथून जवळपास जे गाव आहे तिथेही सर्वे करण्यात आलेला आहे. तिथे कोणताही अशा प्रकारचा रुग्ण आढळून आलेला नाही आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे आणि असे जे आहेत ते मुलांमध्ये त्याची संख्या जास्त असते, त्यामुळे शाळेमध्ये देखील आपण त्याची जनजागृती केलेली आहे. आणि असे काही लक्षण असतील तर मुलांना किंवा तिथल्या पालकांना आपण सांगितलेलं आहे की तात्काळ आरोग्य संस्थेला त्यांनी सांगायचं आहे आणि स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल, या सर्व गोष्टी आपण तिथे केलेल्या आहेत. आणि तेथे आरोग्य व्यवस्था जी आहे ती सर्व कामकाजावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि आतापर्यंत दुसरा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही आहे. तसेच आमची जी रॅपिड रिस्पॉन्स टीम आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे. तरी लोकांना असं आवाहन करतो की कोणीही घाबरून जाऊ नका, पॅनिक होण्याचं नाही आहे. संपूर्ण जी स्थिती आहे ती कंट्रोलमध्ये आहे आणि आरोग्य व्यवस्था जी आहे ती त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.